बरेचसे विद्यार्थी उन्हाळा लागल्याच्या नंतर विविध कोर्सेस जॉईन करतात. त्यामधला जे MSCIT असा एक कोर्स आहे ज्यामध्ये आपण कम्प्युटरचा बेसिक नॉलेज आपण या कम्प्युटरच्या माध्यमातून शिकत असतो. पण बरेचसे विद्यार्थ्यांना माहिती आहे की कम्प्युटर म्हणजे काय होते, आणि त्या कम्प्युटरचाच एक असा एक कोर्स आहे MSCIT. तर बरेचसे विद्यार्थी MSCIT कोर्सला प्रवेश करतात, पण त्यांनाच MSCIT म्हणजे काय होते हे बरेचशा ठिकाणी माहीत नसते. MSCIT म्हणजे मेन का, ते हे आपल्याला आज आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत की विद्यार्थ्यांना MSCIT म्हणजे काय, हे प्रत्येकाला कसं करता येईल आपल्याला. तर आपण बेसिक कम्प्युटरमध्ये आपल्याला काय काय शिकावं लागते हे सगळ्या गोष्टी MSCITच्या प्राथमिक याच्यात आहेत. तर MSCIT म्हणजे का, आता हे विद्यार्थी आहेत, आपण यांनाच विचारू की MSCIT म्हणजे काय होते. तर MSCIT म्हणजे आता व्हॉट इज द MSCIT म्हणजे का, MSCITचा बेसिक काय असते. ते MSCITचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटरचा बेसिक नॉलेज, विंडो पासून वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट, आउटलुक, आणि याच्यामध्ये एक नवीन फीचर जे आहे ते AI, त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो. या सगळ्या गोष्टी MSCIT मध्ये असतात विद्यार्थी मित्रांनो. तर MSCIT करत असताना सुरुवातीला माहीत असायला हवं की MSCIT म्हणजे का. निवड आपण कम्प्युटर करतो म्हणूनच आपल्याला MSCIT, कुणी विचारलं MSCIT म्हणजे का, नाही, आपण कम्प्युटर करायला जातो. तर ह्या बेसिक नॉलेजच्या गोष्टी आपल्याला असणे अतिशय आवश्यक आहे.